तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आहे तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आहे फ्रायडे आणि आज आहे विशालला सुट्टी. तर आज मी काहीतरी नवीन ट्राय करणार आहे. तर न स्किप करता ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मायराला पण सुट्टी, मायरा पण घरी. आज मायराची पॅरेंट्स मीटिंग होती पण मी गेले नाही पॅरेंट्स मीटिंगला, कारण आज तिच्या खूप कंप्लेंट येणार होत्या. तर तसं काही नाही आहे. आम्हाला थोडं उठायला लेट झाला आणि 1 वाजता पॅरेंट्स मीटिंग होती तर मी 12:30 वाजता उठले. तर मग कधी फ्रेश वगैरे हो, त्यामुळे मग मी गेलेच नाही. तर टी व्हीला चालू आहे वेलकम. काय हो, कोणता पिक्चर आहे? वेलकम 3, पण टायटल वेगळा आहे ना पिक्चरचा. वेलकम टू द जंगल. तर फ्रायडेची सुरुवात तर झाली. आता बघू, म्हणजे फ्रायडेची सुरुवात तर झाली, म्हणजे सकाळ झाली. आता बघू रात्रीपर्यंत काय काय घडतं पूर्ण दिवसामध्ये. तर मी ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल. तर गुरु बघा, दादू दादू दादू. तर मायरा बघा, आज सुट्टी आहे पप्पाला बी तुला बी. मज्जा आहे तुझी मग. हा, मजा आहे का नाही मग? आणि विशाल बघा, अरे उठा, आता किती झोपतात. तर गाईस, रात्री आम्ही मूवीला गेलो होतो आवारा पण 2ला. मी पहिले बघून आलेली, पण मला परत म्हणजे विशालला जायचं होतं तर विशाल बोलले चल चल चल. तर मग मी गेले काल विशाल सोबत आणि विशालला इतका आवडला मूवी, इतका आवडला. आणि मला पण म्हणजे असं सेकंड टाइम बघते असं वाटलंच नाही. आणि इतकं छान होतं. मी इतके फोटोज काढले, व्हिडिओज काढले. तर मी ते इंस्टाग्रामला माझ्या आयडीवर टाकले. ते माझ्या आयडीचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, कॉल मी कोविश. तर जाऊन बघा, लाईक करा, कमेंट करा. आणि त्यामुळे रात्री झोपायला मला वाटतं किती वाजता झोपलो आपण? 3 वाजता. म्हणजे मी तर झोपलेले 2 पर्यंत, पण विशाल 3, 3:15 पर्यंत मोबाईलमध्येच काय करत होते काय माहिती. म्हणजे विशालनी पण मोबाईलवर खूप फोटो व्हिडिओज टाकले. ते तर विशालच्या आयडीचं नाव आहे, काय नाव आहे तुमच्या आयडीचं? आय एम अ वी प्रधान. हा, आय एम अ वी प्रधान. तर विशालच्या आयडीवर पण जाऊन बघा, खूप सारे फोटोज व्हिडिओ टाकलेत आमच्या दोघांचे, गाणे पण टाकले. तर गुरुचा बॉल बघा, दाखव बॉल, दाखव गाईजला बॉल दाखव. तर आता टॉक्सिक मूवी येतोय आणि टॉक्सिक बघायला जायचंय बुधवारी. जायचंय ना टॉक्सिकला? गुरुवारी रात्री. तर चला गाईज, भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात. ब्लॉग न स्क्रिप्ट करता एंड पर्यंत नक्की बघा. तर गाईज, झाली सुरुवात. बाहेर निघलो आम्ही आणि बाहेर आता काय काय म्हणजे काहीतरी नवीन ट्राय करायचंय मला. आणि दिवसभरात काय काय करेल मी तुम्हाला दाखवणार आहे. मौसम बघा किती भारी झालंय. आणि मायरा बघा, काय हो, सुट्टी तर आज आराम नाही दिला तुम्हाला मी. काय रक्त नाही पित मी. तर गाईज, आम्ही आलो आहे पेट्रोल भरायला. आणि हा कोणता पेट्रोल पंप आहे? पेट्रोल नाही भरायचंय. तर हा कोणता पेट्रोल पंप आहे कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. जे अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडीहून ब्लॉग बघत असतील, कल्याण, तर हा कोणता पेट्रोल पंप आहे मला सांगा. तर काय, चला आपण पेट्रोल भरून भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. तर गाईज, पेट्रोल वगैरे भरला आणि निघालो मायराला आणि गुरुला रक्षाबंधनसाठी कपडे घेण्यासाठी. आलोय गजानन मार्केट, म्हणजे 2 नंबरला आलोय. हे बघा 2 नंबर. चला बघते मायरा गुरुसाठी कपडे, भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. तर गाईज, घेतले 2 नंबर मधून कपडे. हे बघा मायराचे कपडे, हे बघा विशालच्या तिथं म्हणजे अडकवले ते गाडीला. आणि विशालचं चाललेलं जुडिओतून घे किंवा मॅक्स मधून घे कपडे, पण मी बोलले नाही 2 नंबरलाच चला. तर 2 नंबरला विशालला आवडत नाही एवढा गर्दीमध्ये जायला, पण मी गेले
मी कधी बोलले घरी चला? कान वाजतात का तुमचे? हा आता तर बदले. विशालचं कसं आहे माहिती का? विशाल नाही का बाहेरून फोन आले ना कोणाचा 2 मिनिटात रेडी होऊन असे पळतील की नाही का, म्हणजे बोलायची बी गरज नाही लागणार, उठा आणि रेडी व्हा म्हणून. आणि आम्हाला बोललं ना कुठं घेऊन जायचं आता हल्ली तर लगेच त्यांना एवढं असं काटे नाही का टोचतात, तसं टोचतात काटे. काय रे? हा बरोबर बोलली. तर हा असं आहे, मंदिराकडच्या नाही तुझ्या आईवानी, माझ्या आईवानी नाही तुझ्या आईवानी. तर चला काय बघू कुठं घेऊन चाललंय. तर काय खरंच त्यांनी घरीच आणलं. तर घरी आलो, मायराला ड्रेस आणलाय. हे बघा, हा मायराचा ड्रेस, हा मायराचा ड्रेस आहे. म्हणजे सिम्पलच घेतले, त्यांना डेली वेअर करतील असे. हा गुरुचा ड्रेस आहे. विशालनी घेतले कोणते शूज बोलतो याला? हा नाही काहीतरी बोलतात ना याला. विशालनी हे शूज घेतलेत, त्यांना खूप दिवसापासून घ्यायचे होते. तर त्यांना पडले, कितीला पडले ना? 999ला. आणि हा मायराचा ड्रेस आहे. मायराच्या ड्रेस संग मायराला एक मस्त छोटीशी प्रस पण भेटली आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, पिंक कलरची गाईस. हे बघा. तर आलो घरी. झोपायचंय हा? मग भूक लागली तर चला गाईस, भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात. तर गाईस आम्ही आले अंबरनाथ साईडला. तर इथं ट्रेन जाते. तर गुरु एवढा हसतोय. कशाला आणले आम्हाला इथं? मला ज्यूस प्यायचा होता. पिले का मग? नाही ते थोडा वेळ. तर गाईज मायरा बघा, त्याला उभा करा ना, दोघं दाखवू ना आपण जुळे. तर गाईस यांनी चप्पल काढून टाकली आणि हे बघा जुळे दोघ जण. आणि तुम्ही बी उभा राहा ना, तुम्ही बी त्यांचे जुडवा भाऊच दिसतात ते. हे बघा. तर गांधीजी के 3 बंदर. चला गांधीजी के 3 बंदर बना. तुम्ही कान बंद करा, तू डोळे बंद कर. दादू तू हात लाव डोळ्याला, हात दीदी डोळ्याला हात लाव. दादू तू असं कर. हे बघा गांधीजी के 3 बंदर. काय आली? तर ट्रेन येते ना, तर तो बोलतोय बाय पाव माझी, बाय पाव माझी. तर चला आता. वा राजा वा 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 राजा वा. पाव मालिक का? पाव मालिक कार आली. कार तुम्हाला काय दाखवायचं? काय दाखवायचं? हा तिकडं ना बघा. काय तिथं? पाणीपुरी खातो. असं का? केसाला का मेरा मजा? बोला. ये है आसमान दीदी, ये है आसमान, ये है जमीन और ये हूँ मैं. तो बोला था कैसा लगा मेरा मजा? चला तर चला गाईज निघूया ज्यूस प्यायला. तुला कोणता ज्यूस भेटते प्यायचा? तुम्हाला. तुला मला ओरिओ. और मला नाही, मला ओरिओ नको, मला कॉकटेल. मी मँगो. तू चॉकलेट बोललो तू. बनाना. याला बनाना, मला मँगो. तुला चॉकलेट तुला मी कॉकटेल. हा. चला आपण तर चला guys. गाईडला बाय करा. बाय नाही, चला गाईज भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात. गणपती पाहिलं. हा तर हे काय ज्यूस वगैरे पिऊन झालो आणि तिथून निघालो. ज्यूसचा व्हिडिओ म्हणजे काढू नाही शकते, कारण खूप येडाण करत होते आणि सगळं ज्यूस वगैरे सांडून टाकलेला येडा. मग तिथून निघालो आणि प्राचीच्या घरी गेलो. तिच्या पप्पाला बरं नव्हतं बघायला, मग त्यांच्या पप्पाला बघितलं वगैरे आणि मायराला गुरुला घरी सोडलं आणि भाजी मंडीमध्ये आलो भाजी घेण्यासाठी. ते बघा एवढी भाजी घेतली आहे, एवढी गोणी भरून ते पीठ आणि ते.
आणि कांदे वगैरे सगळं घेतलं. मेथीची भाजी, ते मेथीची भाजी मायला खूप आवडते, तर तिला टिफिनसाठी घेतली. आता निघालो आहे घराकडे. तर विशालला मी बोलले होते मला चप्पल घेऊन द्या, मला चप्पल घ्यायची, पण मी गेले तिच्या नवीन कलेक्शनच नव्हतं गाईचं आणि मला आवडलीच नाही मग ती चप्पल एक घ्यायला. मग तिथून नाही परत निघालो. म्हणजे आज असं झालं की जे मी ठरवलं होतं जे घ्यायचं ते मला आवडतच नव्हतं. आज माहित नाही आज असं का झालं. तर इथं खूप ट्रॅफिक जॅम झाली आहे हेमानीला. काय सुटली बोलते तो तरी म्हणायला लागेल माझी संपली तुमची सुट्टी असं बोलायचं होतं मला. संपले माझं काय थोडा पण आराम हा? थोडा. तर गाईस इथं गणपती बाप्पा इतके सुंदर गणपती बाप्पा आहेत ना. आणि इतके क्यूट छोटे छोटे पण इतके मस्त आहे बघा घेवाडीला. तर इतका ट्रॅफिक, उल्हासनगरचा ट्रॅफिक कधी संपणार? ट्रॅफिक तर झालंच पाहिजे. ट्रॅफिक नाही संपत कधी. संपून जातो पण ट्रॅफिक नाही संपत. ही बात तर खरीच आहे. माणूस संपून जाईल पण ट्रॅफिक कधीच नाही संपणार. आता लागली मला तर भूक लागली. आता घरी जाऊन काहीतरी नाश्ता वगैरे करू. नंतर मग आज तुला जी पेशल जी काढणार आहे ती घ्यायला जाऊ. तर काहीच ती स्पेशल काय मलाही नाही माहिती. मी म्हणजे सकाळपासून जेव्हापासून मला विशाल बोललेत ना की तुला एक काहीतरी स्पेशल सांगणार आहे. मी तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगितलं पण मी आज काहीतरी स्पेशल करणार आहे. तर मी सकाळपासून विचारते तर मला बोलतात सस्पेन्स आहे, तुला सरप्राईज आहे. मग मला बोलतात सरप्राईज सांगितल्यावर मजा काही नाही तुला. तर मी बोलले सांगा मला ना काय नाही. मला म्हणजे असं आपल्याला नाही का मनामध्ये असं बुद्धी होती की यार कधी सांगाल मला कधी सांगाल. तर मला नाही सांगितलं. बघूया काय मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवेल काय मला स्पेशल चालणार आहे आज. ते स्पेशल काय आहे ती वस्तू आपण घ्यायला जाऊ. तुला सांगणार नाही काय घेणार, तुला लांब उभं करत ती वस्तू घेऊन आपण घरी येऊ आणि आपण घरी ट्राय करू. तुला कसं वाटतं? मी तर ट्राय केली आहे भरपूर वेळा. म्हणजे भरपूर काय तू पण केला ना ट्राय, पण मला माझ्या समोर अजून तू कधी काय ट्राय केलं नाही म्हणून. कॅमेरा बघून बोला. कॅमेरा पण आपल्याला कॅमेरा आहे ना. हा तर माईक कुठे पहिला माईकचा इंटरव्ह्यू नाही देते. तर आईच मला माईक पण घ्यायचं आहे. मी विशालला बोलले मला माईक घ्यायचं आहे. विशाल बोलले घेऊ आपण थोड्या दिवसात माईक. तुझे थोडे सबस्क्रायबर अजून वाढून दे. तर आईच लाईक करायचं, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी सबस्क्राईब करत जा. तर मला म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला आवडेल तेही मला सांगत जा. मी तसे व्हिडिओ काढत जाईल. आणि मी आता ना गाईड थोड्या म्हणजे एवढ्या 1-2 दिवसामध्ये मी कम्प्युटर क्लास लावणार आहे. आणि कम्प्युटर क्लास यासाठी लावणार आहे की माझ्या ब्लॉगची एडिटिंग मीच करते. आणि माझ्या ब्लॉगची एडिटिंग मी करते तर मी ती मोबाईलवर करते. आणि मोबाईलवर इतका म्हणजे टाइम लागतो ना मला एडिटिंगला. आणि एवढं सगळं मॅनेज करून मग एडिटिंग करायची खूप वेळ जातो. तर मला विशाल लॅपटॉप घेऊन देणार आहे. हो ना. बेसिक तुला जे शिक्षक आहे ते शिकून देणार. नंतर मग तुला वाटलं की कॉम्प्युटर चालू शकते, ऑपरेट होते, त्यामुळे तुला आपण लॅपटॉप. त्यामुळे मी कम्प्युटर क्लास लावणार आहे गाईस. तर आता आम्ही क्लास बघायला जाणारच होतो. आता तर काय झालं आपण खूप पहिले क्लास बघायला जाणार आहे. तुला बोलून आपण घरी जाऊ पहिला नाश्ता वगैरे करून मग बाहेर आपण ती पेशंटची घ्यायला जाणार आहे तुला खाण्यासाठी. त्यावर आपण कम्प्युटर क्लासला पण आपण डिटेलिंग काढून देऊ. तर ठीक आहे चला गाईज भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात. तर गाईज आम्ही डीमार्टला आलेलो. थोडं घरातलं हे कोलगेट वगैरे फिनाईल वगैरे ते सगळं संपलं होतं त्यामुळे ते घेण्यासाठी. आणि मग ते घेण्यासाठी आलो. मग घेतलं. गुरुला मायराला घरी सोडलं. काय असतं ते सगळं घेतलं. त्याचे बिलिंग करून घरी निघतोय. तर गाईज झालं सामान घेऊन निघालो. बिल वगैरे करून घरी जायला. ते बघा कितीचा फटका मारला. 3,000. हा 3,000 एवढीच सामान गाईस फक्त 3,000चं घेतलं. ते यावेळेस मी पेजचा बॉडी वॉश घेतलाय. माझा तो बॉडी वॉश संपला ना. मला
बघा गाईज मला एवढीच चॉकलेट एवढा मोठा तो झाला डिमांड वरून घरातलं थोडंसं सामान संपलेलं ते घेऊन चला आता निघालो घरी जायला. चला घरी गेलो भेटते तुम्हाला. तर काय निघालो आम्ही. कुठं जायचंय? घरी आता नाश्ता घेतो रे ना. नाश्ता घेऊ काहीतरी. तर विशाल मला बोलले तू लेट आपली आजारी तर घरी जाऊन नाश्ता नको बनवू मी नाश्ता घेतो बाहेरून तर मग त्यामुळे चालू आहे नाश्ता घ्यायचा. तर चला तुम्हाला दाखवते काय नाश्ता तिथे. तर किती अंधार झालाय बघा. तर काय नाश्ता घ्यायचा अजून माहित नाही. बघू काय नाश्ता घ्यायचा. ते माझी स्पेशल कधी चालणार आहे मला काहीतरी स्पेशल. 9:30-10 आपल्याला 5 घेऊन. अच्छा. तर गाईज काय माहित काय चालणार आहे. तर चला बघूया काय नाश्ता घेतो. तर काहीच नाश्ता घ्यायला गेलो पण काहीच नाश्ता नाही घेतला. म्हणजे काय खाऊ म्हणजे असं म्हणजे डोक्यातच येत नव्हतं काय खाऊ. सगळीकडे बघितलं मग सगळं टेस्ट केलेलं होतं. मग नाही खाऊशी वाटलं तर मग डायरेक्ट आलो घरी आलो तर बघा मी एवढं सामान घेतलं. हे फिनाईल आणि ते सरफ वगैरे घेतलाय. तो बॉडी वॉश घेतला मला. भांडे घासायचं साबण. हा तांदळाचा पीठ घेतलाय. बेसन पीठ गहूचं पीठ भाजीपाला आणि माझे फेवरेट चॉकलेट्स 3 म्हणजे 4 आणलेले. एक विशालनी खाल्ला एक दीदीचा एक गुरुचा एक माझा आहे. तर असं मी सामान आणलं डीमार्टमधून आणि सामान आणून पैसे गेले तर तुम्हाला विशालचं तोंड दाखवते मी कसं झाले. हे बघा. ओय काय झालं. मी इमानदार पत्नी नाहीये. अच्छा पती. काहीच सामान नाहीये विशाल. काहीच नाही. थोडं फारच सामान आहे. थोडं फारच आहे. सामान घेतलं तू सकाळी कपडे घेतले एका दिवसात एवढा खर्च करवला. मग आता खर्च लागतो तर आता माणूस आहे जगायचं पण आहे तर मग खर्च बी तर लागलच ना. काल रात्री पिक्चरला पण गेलो तो रात्री काय बाहेरून जाऊ. पिक्चर मी तुम्हाला दाखवला काल. तू दाखवला मला पण तो पण एक खर्च झाला. तुझे पैसे काय माझ्याकडे येतच आहे ना. तुम्हीच दिलेले ते पैसे. तर काय चला आणि मला स्पेशल चालणार होते 9:30 तर वाजलेत आता. तर गाईज आहे बघा 9 वाजले ते. हा तर चला गाईज फायनली तो वेळ आलाय. मला बघायचंय की मला काय चालणार आहे स्पेशल. तर भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात. हा सगळा म्हणजे पसारा आवरते घरातलं. हे सगळं सामान व्यवस्थित ठेवते. थोड्याच वेळात भेटते तुम्हाला परत. तर गाईज आम्ही आलो आहे कोळीवाड्यामध्ये. विशालने मला माझं स्पेशल डिश घेण्यासाठी आणलं आहे. तर हे बघा विशाल आय थिंक मला वाटतं की माझ्यासाठी तंदुरी घेत आहे. म्हणजे मी गेस करते की माझ्यासाठी तंदुरी घेत आहे. आता मला पण नाही माहिती माझ्यासाठी तंदुरी घेत आहे की नेमकी लॉलीपॉप घेत आहे. पण मला तर वाटतंय तंदुरी घेत आहे माझ्यासाठी. म्हणजे स्पेशल माझ्यासाठी आय थिंक म्हणजे मला वाटतंय असं. म्हणजे कन्फर्म नाही आहे की माझ्यासाठी काय घेत आहे. तर आम्ही आलो आहे 17च्या तिथं कोळीवाड्यामध्ये. आणि माझा फेस बघा खूप काळा दिसतोय ना. मी गावाहून आल्यापासून खूप काळी झाली. तर बघू विशाला आले ते. गुरु तर गाईस इथून पार्सल घेतलं आहे बघा. पार्सल घेतलं आहे आणि निघालोय घराकडे. तर गुरुला मध्येच आईस्क्रीम खायचं येडं आलं तर मग गुरुला आईस्क्रीम घेण्यासाठी आलो. आता गुरुला आईस्क्रीम वगैरे घेतो आणि मग निघतो घरी जायला. घरी गेल्यावर जेवण वगैरे करतो. दाखवते मी तुम्हाला घरी गेल्यावर काय स्पेशल डिश आहे. सांगत तर नाही आहे काय घेतलं आहे. मला तर वाटतं तंदुरीच आहे. पण चला तुम्हाला दाखवते मी घरी गेल्यावर.
गाईस फायनली आले घरी येऊन जेवण वगैरे वाढलं तर मी बनवलं आहे हे बघा, डाळ भात, टमाट्याची चटणी, विशालच्या मम्मीने चिकनची भाजी दिली आहे, डाळ भात, डाळ, टमाट्याची चटणी, हा माझा गुरुचा डाळ भात आहे. आणि आम्ही सगळे जेवायला बसलोय. तिकडं मायरा बसली टमाट्याची चटणी आणि भात खाते. आणि मी तुम्हाला दाखवते की मला काय म्हणजे काय खायला घेतलंय, मी तुम्हाला दाखवते गाईस. तुम्ही गेस करा, म्हणजे मायरा पण बोलती लॉलीपॉप आहे, तर तुम्ही गेस करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की यामध्ये काय आहे. खोलू? आपण मायराला एकदा विचारू, दीदी काय असं नाही याच्यामध्ये, आणि दुसऱ्या पॅकेट मध्ये तर आपण बघू पहिले आता. दोन पॅकेट असे काढून घेऊ. आणि इकडे दुकान सर, तर हे पण दाखवा. तर दोन्ही पॅकेट काढलेत, एक पॅकेट मायरा खोलल आणि एक पॅकेट मी खोलल आणि बघू आम्ही की त्यामध्ये काय आहे. रेडी? वाव, माय फेवरेट फिश. थँक्यू पप्पा. वेलकम. थँक्यू पप्पाला. ओके वेलकम. हे आहे फ्रान्स, नाही हे आहे कोळंबी. काय बोलतो? रावस. रावस. आणि याला फ्रान्स बरोबर बोलतो, मी बरोबर बोललेले फ्रान्स. आणि आहे रावस. माझी फेवरेट फिश आहे, फेवरेट. आणि ट्राय करते. तर हे विशालचं आहे डाळ भात आणि फिश, आणि माझे. तर थँक्यू मला इतकं छान सरप्राईज दिल्याबद्दल. वेलकम. आणि मच्छी म्हणजे मला बनवता येते, पण मला ताण नको म्हणून विशालनी बाहेरून घेतली आणि खरंच खूप छान वाटलं. धन्यवाद. तर चला गाईज मी जेवते, भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. तर गाईज खाऊन पोट टाईट झालं माझं. आवाज आणि तुम्हाला कळतच. आता मी जेवले थोडं पण नाही, मी 2-3 घास खाल्ले आणि गुरुलाच चालते बघा. अजून मी माझ्या ताटामध्ये जेवण पडलेलंच आहे. विशालने बी अर्ध सोडलं. ती कोणती होती? रावस संपली, कोळंबीचे 3 बाकी आहे. ते तर मला आता बिलकुल माझ्या पोटात जागा नाही. मी विशालच्या मागं लागले खा, विशाल माझ्या मागं लागले खा. आणि या फोडणी तांबड्याची चटणीचा दुसरं ताट आहे तिचं, इतकी तिला आवडते. तर मला जर माहित असतं ना, मला जाणार नाही. म्हणजे तर मला तर माहीतच नव्हतं की मच्छी घेणार आहे, म्हणून मला वाटलं की तंदुरी नाही तर मग लॉलीपॉप घेईन. आणि तंदुरी पण एवढी फुल नाही घेत आम्ही, हाफच घेतो, तीच आम्हाला भरपूर होते. आणि म्हणजे कसं गुरून ते थोडंच खातात, मी विशालच खातो. पण हे 3 पीस आता कोण खाणार हा प्रश्न पडला. या 3 पीसची मालकीन तू आहे. तुम्हाला आता मी पोट नाही दाखवू शकत. अक्षरशः माझं पोट इतकं टाईट झाले ना की असं वाटतंय की चक्कर मारायला जावं असं वॉकला. पोट टाईट झाले ना, इथं गळ्यापर्यंत नाही आले ना जेवण. गळ्यापर्यंत पण आले, म्हणजे पोट असं वाटतं की फुटन आता. आणि काय गाईच म्हणजे माझं खाणं असं पण थोडंच आहे, पण माझं फेवरेट जेवण असेल ना तर मग मी जास्त खाते. आणि डाळ भात मला आवडतो. डाळ भात आणि टमाट्याची चटणी बोलल्या मला कोणी नाही हात धरू शकत. पण मी माझं हे पहिलंच ताट चालू आहे आणि ते पण संपलेलं नाहीये बघा, अजून मी त्याच्यामध्ये आहे. गुरु बी खातोय आणि मी पण खाते ते.
आणि मला जायना नाही तर मी ते गुरुला चारू राहिले तर तो पण नाटकी करतोय खायला बघा. नाही खाल्ला आता खाल्लं. तर काय खरं सांगते मी, घरचं जेवण असतं आणि बाहेरचं असतं. पण हे माझ्या नवऱ्याचं प्रेम होतं म्हणून मी ती तेवढी मच्छी खाल्ली. माझं पोट बी टाईट झाले ना गळा. आता तुम्हाला काय सांगू मी, तुम्ही खा ना हो, तुम्ही काय नाही खाते. मग मी खाल्ला आता, तू बघितला आता जेवण मला गेलं का नाही गेलं. मला आता वाटत नाही तू खोटं बोलते, मला असं वाटतंय. तुझा गळा खोलून टॉर्च मारून बघावं लागेल गळ्यापर्यंत जेवण आलंय का नाही आले. बघा गळ्यापर्यंत आले बघा. हां दिसत तर नाहीये. हे गुरु काय बघतोय मला बघून देता. गुरु बघतोय मोबाईल. काय लावलं यांनी. तर गाईस चिकनची भाजी बघा. याच्यातून फक्त 2 चम्मच विशालनी घेतली आहे विशालच्या ताटामध्ये. आणि डाळ पण थोडीशीच घेतली विशालनी, डाळ पण तशीच पडली. मच्छीचे त्यांनी फक्त किती पीस खाल्ले म्हणून 4 पीस खाल्ले. कोळंबीचे खाल्ले असेल 5-6, बाकी तर मीच खाल्ली. टमाट्याची चटणी पण मी थोडीशीच खाल्ली, मी खाल्लंच नाही आज काय. त्याच्यातच माझं पोट, ते पोट कशामुळं भरले तुम्हाला सांगू, जेवणामुळं नाही, मच्छीमुळे नाही, माझ्या नवऱ्याच्या प्रेमामुळे भरले. हो का नाही. थँक्यू. आता माझ्यात बोलायची मी ताकद नाही गाईस. तर हा ब्लॉग इथंच एंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.